हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत अनुमान प्रमाण. पहिल्यांदा पाहू आपण अनुमान शब्दाचा अर्थ. अणु प्लस मान, अनुमान. अणु म्हणजे असते नंतर, लॅटर किंवा पश्चात, आणि मान म्हणजे मोजमाप. ज्याद्वारे आपल्याला दोषरहित ज्ञान दिले जाते त्याला आपण अनुमान म्हणतो. ज्याच्या थ्रू आपल्याला दोषरहित ज्ञान भेटते त्याला काय म्हणतो आपण? अनुमान. त्याची निरुक्ती आहे अनुमितीकरणम अनुमानम. अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात, किंवा प्रथम हेतूला पाहिल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्याच्या आधारावर जे काही अप्रत्यक्ष विषयाचे ज्ञान प्राप्त होते तर त्याला सुद्धा अनुमान असे म्हणतात. नेक्स्ट आपण परिभाषा पाहू फ्रेंड. तर येन अनुमीयते तद अनुमानम. ज्यामुळे अनुमिती होते त्याला अनुमान म्हणतात. हे झालं त्याचं परिभाषा. नेक्स्ट आपण पाहू फ्रेंड्स लक्षण. लक्षणमध्ये दिलेलं आहे अनुपश्चाद अव्यभिचारी लिंग अलिंगी मीयते ज्ञायते येन तद अनुमानम. म्हणजे कोणत्याही प्रत्येक वस्तूच्या ग्रहणानंतर अव्यभिचारी लक्षणाने लिंगीचे ज्ञान ज्यामुळे होते त्याला अनुमान म्हणतात. आता फ्रेंड्स, आपण लिंगी कशाला म्हणणार हे वर्ड्स पुढे दिलेले आहेत, आपण पाहणारच आहेत तसे. तर काय म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रत्यक्ष वस्तूच्या ग्रहणानंतर, म्हणजे कोणती एक समोर आपल्यासमोर एक वस्तू आहे त्याचं आपण ग्रहण केलं, त्यानंतर जे काही अव्यभिचारी लक्षणाने लिंगीचे ज्ञान ज्यामुळे होते त्याला अनुमान म्हणतात. तर नेक्स्ट आपण स्वरूप पाहूया. तर स्वरूप आपण ऑलरेडी ही डेफिनेशन पाहिली होती, तर डबल आपण इथे पाहू. अनुमितीकरणम अनुमानम. अनुमितीच्या असाधारण कारणाला अनुमान म्हणतात. आता समजा धुमाचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर त्यावरून अप्रत्यक्ष अशा अग्नीचे ज्ञान होते. आपण ह्या पूर्ण टॉपिकमध्ये आपण एक कॉमन एक्झाम्पल पाहणार आहेत. यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्ही. मग जिथं जिथं धूम असते तिथे तिथं वन्ही असणारच. तर मग ते इथे सांगितले की आपण धुमाला जाऊन स्वतः पाहिलेलं आहे प्रत्यक्ष. धूम म्हणजे जे काही धूळ असतो त्याला पाहून प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर त्यावरून जे अप्रत्यक्ष अशी अग्नी आहे त्याचे ज्ञान होणे, असं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे अनुमिती कशाला म्हणणार. तर परामर्शापासून जे उत्पन्न होणारं ज्ञान आहे त्याला अनुमिती म्हणणार. तर मग परामर्श कशाला म्हणणार? जे काही व्याप्ती विशिष्ट हेतू पक्षावर आहे असे ज्ञान आहे तर ते आहे परामर्श. नेक्स्ट व्याप्ती. तर फ्रेंड्स, व्याप्तीची डेफिनेशन खूप सारे आहेत, पण आपण 2 डेफिनेशन मेन लर्न करणार आहेत. पहिलं, व्याप्तीमध्ये की नाही हेतू आणि साध्य या दोघांचा जो संबंध असतो ना फ्रेंड, तो अविनाभाव संबंध असतो, त्याला व्याप्ती म्हणतात. तर पहिली डेफिनेशन काय आहे? हेतू आणि साध्याचा जो काही अविनाभाव संबंध आहे त्याला व्याप्ती म्हणतात. आणि दुसरी डेफिनेशन आपण व्याप्य आणि व्यापक यांचा दोघांमध्ये जे परस्पर संबंध आहे त्याला पण व्याप्ती म्हणतात. आता नेक्स्ट आहे पक्षधर्मता. पक्षधर्मता म्हणजे हेतू जेव्हा पक्षावर राहतो त्याला पक्षधर्मता म्हणतात. हेतू आणि पक्ष दोघांचा जो संबंध आहे त्याला पक्षधर्मता म्हणतात. जसं की आता धूम पर्वतावर असणे, तर हे धूम पर्वतावर आहे तर हा एक हेतू आहे, आणि कशावर आहे तो? पर्वतावर, म्हणजे पक्ष झाला तो. ठीक आहे फ्रेंड. पक्ष कशाला म्हणतो आपण? ज्यावर साध्य संदिग्ध अवस्थेत असते म्हणजे ज्याच्यावर साध्य सिद्ध करायचे स्थान म्हणजे पक्ष होय. जिथे आपल्याला साध्य सिद्ध करायचे आहे तर ते जे स्थान आहे त्याला पक्ष म्हणतो. सपक्ष म्हणजे ज्यामध्ये साध्य निश्चितपणे असणार. समजा आता आपण घेतलं की एखादी किचन रूममध्ये आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे की अग्नी राहणारच. मग महानस म्हणजे किचन स्वयंपाकघर काय झालं? सपक्ष. कारण आपल्याला माहिती आहे साध्य म्हणजे अग्नी म्हणजे असणारच तिथे. नेक्स्ट आहे विपक्ष. म्हणजे साध्याचा निश्चितपणे अभाव. जसं की आता समजा आपण एखाद्या जलाशयात गेलं, पाण्यामध्ये थोडी ना अग्नी लागू शकते. मग जलाशय हे त्याचं एक्झाम्पल झालं विपक्ष. साध्य म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे, अनुमानाने जी वस्तू आपल्याला सिद्ध करायची आहे, जसं की आपल्याला पर्वतावर अग्नी सिद्ध करायची, तर अग्नी हे साध्य झालं. ठीक आहे. हेतू म्हणजे जे पण साधन आहे किंवा मग ज्या प्रूफ आहे म्हणतो, पुरावा आहे, ज्या पुराव्याने आपल्याला साध्य सिद्ध करायचं असते. नाही हे असंच आहे, हे खरंच आहे असं सिद्ध आपण जेव्हा करतो ना, तर ते कशाच्या हेल्प न करतो तर कोणता तरी प्रूफ, पुरावा. तर ते पुरावा म्हणजेच हेतू असते, म्हणजे ज्या साधनाने साध्य सिद्ध करायचे असते. जसं की आपल्या ह्या पूर्ण टॉपिकमध्ये आपण धूर जे आहे ना त्याला हेतू कन्सिडर करणार आहेत. दृष्टांत म्हणजे जे स्थळ आहे, व्याप्ती जेथे सिद्ध आहे ते स्थळ म्हणजे दृष्टांत. आणि व्यापार म्हणजे जे कर्णापासून उत्पन्न होणारे कर्णाच्या कार्याला हेतुभूत अवांतर कारण म्हणजेच व्यापार असते. करण म्हणजे काय असते तर व्यापारयुक्त, म्हणजे असाधारण कारण म्हणजेच करण आहे. आणि लिंग म्हणजे हेतू. हेतूसाठी सिमिलर वर्ड आहे फ्रेंड. आता कुठे पण आता हेतू जर आलं ना तर तुम्ही लिंग आणि हेतू हे सेम वर्ड आहेत, सिमिलर वर्ड. आणि लिंगी आणि साध्य हे सिमिलर आहे. ठीक आहे.
पंचअवयव वाक्यामध्ये 5 प्रकारचे वाक्य बोलले जातात. म्हणजे काहीतरी असं पुढच्याला आपल्याला समजा एखादं नॉलेज आहे तर ते दुसऱ्याला सांगायचे. म्हणजे स्वतःला जे ज्ञान झालेलं आहे ते जर दुसऱ्याला सांगायचं असेल तर ह्या 5 वाक्यांचा प्रयोग केला जातो किंवा पंचअवयव वाक्य म्हणतात ह्याला. तर त्याच्यामध्ये काय काय 5 गोष्टी असतात तर प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन. पहिला आहे प्रतिज्ञा. तर त्याच्यामध्ये काय असते की पक्ष साध्याने युक्त आहे असं वाक्य, ज्याच्यामध्ये पक्ष साध्याने युक्त आहे असं वाक्य. उदाहरण जसं की पर्वत वन्यमान आहे. हेतू म्हणजे आताच पाहिले तर पंचमी विभक्ती असलेले लिंग आणि प्रतिपादक वाक्य जसे धूम. आणि उदाहरण म्हणजे कोणतं पाहिजे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी म्हणले की टॉपिकमध्ये ह्या एकच एक्झाम्पल आपण जास्त पाहणार आहे. जेथे जेथे धूम तेथे तेथे वन्नी. म्हणजे आणि उपनय हे जे आहे ना तर हेतू पक्षावर आहे असे सांगणारे वाक्य जसं की पर्वतावर धूम आहे. आणि निगमन म्हणजे प्रतिज्ञेची पुनरावृत्ती म्हणून साध्य पक्षावर आहे असा निश्चित वचन जसं की पर्वत वन्यमान आहे. नेक्स्ट फ्रेंड, हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. व्याप्ती, पक्षधर्मता आणि अनुमिती. तर व्याप्तीमध्ये हेतू आणि साध्य दोघांचा संबंध असते, आपण ऑलरेडी पाहिलं आहे. पक्षधर्मतामध्ये ऑलरेडी पक्ष आहे म्हणजे पक्षाचा कोणासोबत संबंध आहे तर हेतूसोबत, आणि उरलेली जी अनुमिती आहे तर त्याच्यामध्ये पक्ष आणि साध्य संबंध असतो. ठीक आहे. नेक्स्ट व्याप्ती विमर्श. तर व्याप्ती आपण ऑलरेडी पाहिलं होतं की हेतू आणि साध्य त्यांचा जो अविनाभाव संबंध असतो त्याला म्हणजे आपण व्याप्ती म्हटलं होतं. पण अविनाभाव याचा अर्थ होतो की एकमेकास सोडून न राहणे. म्हणजे हे दोघं एक दुसऱ्यासोबतच राहतात, बिलकुल एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत. आणि एक्झाम्पल काय पाहिलं होतं व्याप्तीचं, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नीही. जेथे जेथे धूम आहे तेथे तेथे वन्नी असतो. आणि व्याप्ती आणि दुसरी एक डेफिनेशन काय पाहिली होती आपण, व्याप्य आणि व्यापक दोघांमध्ये जे संबंध आहे. व्याप्य आणि व्यापक म्हणायलो, पण व्याप्य कशाला म्हणतात तर धूमला म्हणतात. धूम हे व्याप्य आहे. जो व्याप्य असतो तोच व्याप्य आहे आणि जो व्याप्त असतो तो व्याप्य आहे. आणि जो व्यापक म्हणजे अग्नी. तर तुम्ही फ्रेंड ते मिनिंगकडे जाऊ नका, डायरेक्ट असं लक्षात ठेवा व्याप्य कोणासाठी यूज केले, धूमसाठी. आणि व्यापक जे आहे ते अग्नीसाठी यूज केलेलं आहे. नेक्स्ट फ्रेंड आपण पाहणार आहेत आता अविनाभाव संबंध कशाला म्हणतात. आपण म्हटलं होतं की अविनाभाव संबंध म्हणजे ते एक दुसऱ्याला बिलकुल सोडून राहत नाहीत. जे व्याप्य धूम आहे आणि व्यापक वन्नी आहे त्यांचा नियमित आणि निश्चित एकत्र राहण्याच्या संबंधाला अविनाभाव संबंध म्हणतात. त्याला व्याप्ती सुद्धा म्हणतात. आणि अयुतसिद्ध म्हणजे 2 वस्तूमधील एका वस्तूचा नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती दुसरी वस्तू एकाच्या आश्रयाने राहते. उदाहरणार्थ आपण ॲक्च्युली हे फ्रेंड नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण पाहणारच आहे. हे खूप सारं दिलेलं आहे अयुतसिद्ध विषयी. तर व्याप्ती वाक्याची मांडणी. हेतू किंवा व्याप्य याचा उच्चार प्रथम असतो. म्हणजे कधी पण ह्याच्यामध्ये अगोदर व्याप्ती वाक्याची जेव्हा मांडणी करतो त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हेतू आणि हेतू किंवा व्याप्य हे एकासाठी यूज आहेत ना. आणि साध्य आणि व्यापक यांचा नंतर असते. कारण आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपल्याकडे हेतू नाही राहणार तोपर्यंत साध्य सिद्ध करू शकतो का आपण, नाही. तर तर्कभाषाकारांनी त्यांच्या सूत्रात त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. आपण आता मेन टॉपिककडे वळू. आता व्याप्तीचे प्रकार पाहणार आहेत. 2 आहेत, अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय व्याप्ती कशाला म्हणतो फ्रेंड की ह्या दोघाचा आता सगळीकडे तुम्हाला व्याप्ती माहिती आहे फ्रेंड, हेतू आणि साध्य यांचा संबंध. जर तो संबंध होकारार्थिक असेल तर त्याला अन्वय म्हणतात आणि नकारार्थी असेल तर व्यतिरेक. ठीक आहे. होकारार्थक संबंध असतो. म्हणजे आता होकारार्थक म्हणजे कसं, जसं समजा जिथे हेतू असणार तिथे साध्य पण असणारच असा संबंध. म्हणजे जिथे धूम आहे तिथे अग्नी असणारच. आणि व्यतिरेकमध्ये उलटं घ्यायचं. व्यतिरेक म्हणजे अभाव. अभाव कशाचा अभाव, साध्याचा अभाव असतो यामध्ये. आणि हे अन्वयाच्या विपरीत असते, उलट असते. तिथं होकारात्मक संबंध होतात, इथं नकारात्मक असते. आणि इथं साध्याचा अभाव असतो तर हेतूचाही अभाव असतो. असं म्हणजे धूम पण नाही आणि वन्नी पण नाही. ठीक आहे फ्रेंड. आणि व्याप्तिग्रह कशाला म्हणतात की व्याप्तीचे ज्ञान ज्यामुळे होते ना त्याला व्याप्तिग्रह असे म्हणतात. आता नेक्स्ट आपण पाहूया. आता इथं कसं दिलेलं आहे बघा फ्रेंड, एक एक्झाम्पल दिलं आहे. समजा म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे की अनुमानाला मर्यादा का असतात, म्हणजे अनुमान प्रमाण का बेस्ट नाही आहे असं. म्हणजे कोणतेही प्रमाण जेव्हा शिकतो ना फ्रेंड तर असं म्हटलेलं आहे की तोच प्रमाण का दिलं नाही सगळीकडे, किंवा मग दुसरे प्रमाण देण्याची गरज काय आहे, असं तसं खूप ठिकाणी म्हणलेलं आहे. कारण आपण जेव्हा अनुमान प्रमाणाची उपयोगिता बघू तर खूप साऱ्या उपयोगिता दिलेल्या आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला असं समजते की मोस्ट ऑफ द फील्डमध्ये आहे अनुमान प्रमाण. तर मग बाकीच्या ह्याला म्हणजे मर्यादा काय आहे, म्हणजे बाकीचे प्रमाण इम्पॉर्टंट का आहेत. तर समजा फ्रेंड एखाद्या व्यक्तीला समजा ज्वर झालेला आहे, ताप आलेली आहे. तर ज्वर झाला म्हटल्यावर आपण म्हणणारच त्याचं अंग गरम झालेलं आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीला ताप नाही तरी सुद्धा त्याचं अंग गरम झालेलं आहे. मग आपण जर अनुमान लावलं यार ह्याचं अंग गरम आहे नाही, तर आपण डायरेक्ट म्हणू नाही शकत की त्याला ज्वर झाला. म्हणजे असं अनुमान करू शकतो का, नाही. तर त्याच्यामुळं म्हणलेलं आहे की तर्कशक्तीचा उपयोग जो आहे ते करून व्यापक संबंध लक्षात घेऊन ठरवावे लागते.
पण कधी कधी असं असते की आपण जे अनुमान लावला ते चुकीचा पण असू शकतो, म्हणून अनुमानाला मर्यादा आहेत. आता व्याप्ती स्वरूपमध्ये काय दिलेलं आहे, जे आपण ऑलरेडी पाहिलं होतं की हेतू आणि साध्य निरुपवादपणे एका ठिकाणी राहणे म्हणजे साहचर्य, म्हणजे सोबत सोबत राहावं लागते. आणि ह्याच्यामध्ये एक सांगितले की हेतू असणाऱ्या कोणत्याही स्थळी असणाऱ्या अभावापैकी कोणत्याही अभावांचा प्रतियोगी नसणारा म्हणजे हेतुव्यापक असते ते. आता नेक्स्ट आपण अनुमान प्रकार पाहणार आहेत. तर हे मेन आहेत अनुमान प्रकार. तर मेन 3 प्रकार दिलेले आहेत. कशावरून? व्याप्तीच्या स्वरूपावरून. तर अन्वय, व्यतिरेक आणि अन्वय व्यतिरेकी. ऑलरेडी आपण व्याप्तीच्या प्रकारमध्ये अन्वय व्यतिरेक पाहिलं होतं. तर त्याच्यावरूनच अनुमानाचे प्रकार आहेत. अन्वय अनुमान, व्यतिरेकी अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी. पहिलं जे अनुमान आहे सेम लिहायचं फ्रेंड. तिकडे जे तुम्ही लिहिलं ना सेम टू सेम, काही चेंज नाही. हेतू आणि साध्य असते, इथं दोन्ही असते, हेतू असते, साध्य हे असते. ठीक आहे, म्हणजे धूम असते, अग्नी असते. व्यतिरेकमध्ये काय बघितलं होतं आपण? साध्याचा अभाव असतो, हेतूचा अभाव, दोघांचाही अभाव असतो, नकारात्मक संबंध. अग्नी नसते, धूम बी नसते. आणि अन्वय व्यतिरेकमध्ये कसं असते? हेतू असला तर साध्यही असते, हेतू नसला तर साध्यही नसते. ठीक आहे, अन्वय व्यतिरेकीमध्ये हे लक्षात ठेवा. असले तर दोघंही, नसले तर कोणीच नाही. ठीक आहे, जसं की लोखंडी गोळ्यामध्ये अग्नी असते पण धूम नसते, म्हणून व्याप्तीचा व्यभिचार हा दोष येतो. आता जाऊ द्या, हे नेक्स्ट फ्रेंड अनुमानाचे हे जे प्रकार पाहिले होते आपण, आता ह्याच्यामध्ये हेच इम्पॉर्टंट आहे. हे व्याप्तीच्या स्वरूपावरून 3 प्रकार सांगितले होते. आता नेक्स्ट आपण चरकनुसार पाहणार आहेत. चरकनुसार 3 प्रकार सांगितलेले आहेत. हे तर खूप इम्पॉर्टंट आहेत फ्रेंड, म्हणजे सोपे पण आहेत. वर्तमानकालीन अनुमान, भूतकालीन आणि भविष्यकालीन. वर्तमानकालीनमध्ये काय सांगितलेलं आहे? सिम्पली आता सध्या तुम्ही काय केला, धूर पाहिलात, आता तुमच्या समोरच आहे धूर, त्याला पाहून तुम्ही लगेच असं म्हणणार की यार आता इथे अग्नी असणार. तर धुराला पाहून अग्नीचे वर्तमान रूपात अनुमान करणे, तर त्यालाच म्हणते वर्तमानकालीन. भूतकालीन म्हणजे कसं, समजा आता एखादी महिला प्रेग्नेंट आहे, गर्भ, त्याच्यावरून आपण काय म्हणणार की म्हणजे भूतकाळामध्ये त्यांच्यामध्ये सेक्शुअल हे झालेलं असेल, त्यामुळेच त्यांच्यामध्ये गर्भ आता दिसत आहे, म्हणजे मैथुनाचे अनुमान करून गर्भ दिसत आहे, तर ते भूतकालीन झालं. आणि भविष्यकालीन म्हणजे कसं, तुमच्या हातात समजा एक बी आहे, त्याच्यावरून तुम्ही काय म्हणणार, यार फ्युचरमध्ये खूप मोठं झाड होईल, त्याला खूप फळं लागतील, असं म्हणजे बीजावरून पुढे उत्पन्न होणाऱ्या फलाचे अनुमान करणे. ठीक आहे, न्यायदर्शनोक्त अनुमान. फ्रेंड, चरकनुसार जे 3 अनुमान आहेत, वर्तमानकालीन, भूतकालीन, भविष्यकालीन, सेम आहेत, फक्त यांनी नाव चेंज केलेले आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहणं जरुरी आहे की ह्यांनी जरी नाव चेंज केले असते ना, तरी पूर्ववतला कोणत्यासोबत तुम्ही कम्पेअर करता तुम्ही लिहू शकता. तर पूर्ववत, शेषवत आणि सामान्यतोदृष्ट असे 3 प्रकार पडलेले आहेत ह्याचे न्यायदर्शननुसार. जे पूर्ववत आहे ना फ्रेंड, पूर्ववत म्हणजे भविष्यकाळाचं काय एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, बीजाला पाहून फळाचे अनुमान करणे. ठीक आहे, किंवा असे बघू शकता, ढगाला पाहून पावसाचे अनुमान करणे. तर पूर्ववत म्हणजे भविष्यकाळ. आणि शेषवत म्हणजे पास्टमधला. पास्टला मध्ये काय होतं की गर्भाला पाहून मैथुनाचे अनुमान करणे, फळाला पाहून बीजाचे अनुमान करणे. म्हणजे सिम्पली फ्रेंड, ह्याच्या डेफिनेशन तर काही लक्षात ठेवण्यासारख्या नाहीतच, आपण मनाने लिहू शकतो. कार्यावरून कारणाचे अनुमान करणे, त्याला शेषवत म्हणतात. सामान्यतोदृष्ट म्हणजे प्रेझेंटवाला, आत्ताचा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणलं होतं, एका ठिकाणी पुष्पित, आता समजा एखाद्या ठिकाणी आंब्याचा मोहर आलेला आहे, ते पाहून तुम्ही काय म्हणणार की यार आता मोहर येणं चालू झाले, तर सगळे जितके बी आंब्याची झाडं असतील त्या सर्वांना आता सध्या मोहर फुटणार. किंवा मग धुराला पाहून अग्नीचे अनुमान करणे, हे सामान्यतोदृष्ट. नेक्स्ट आहे फ्रेंड तर्कसंग्रहानुसार अनुमानाचे. तर स्वार्थानुमान, परार्थानुमान. स्वार्थानुमानमध्ये काय आहे, सिंपल, जी अशी अनुमिती जी स्वतःपुरतीच मर्यादित आहे, म्हणजे त्याला स्वार्थानुमान म्हणतात. आणि स्वार्थानुमिती म्हणतात, आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या अनुमानाला स्वार्थानुमान म्हणतात. म्हणजे जी अनुमिती स्वतःपुरतीच मर्यादित आहे तिला काय म्हणतात आपण, त्या अनुमितीला स्वार्थानुमिती, आणि त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनुमानाला स्वार्थानुमान. आता ह्याच्यामध्ये स्वार्थानुमान जे आहे ना, त्याचा एक क्रम सांगितलेला आहे, तर तुम्ही हे क्रम लक्षात ठेवा. पहिल्यांदा व्याप्तिग्रह, नंतर विशिष्ट स्थळी साध्य संदेह, नंतर हेतुदर्शन आहे, व्याप्तिस्मरण आहे, लिंग परामर्श आहे, अनुमिती. या क्रमाने स्वार्थानुमान होते. ठीक आहे, आणि इथं सांगितलेलं आहे, तेच सांगितलं होतं की स्वतःपुरतीच मर्यादित असते. नेक्स्ट आपण परार्थानुमान. परार्थानुमान थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा, स्वार्थानुमानपेक्षा. परार्थानुमानमध्ये उलटं घ्यायचं, म्हणजे स्वतःला झालेली जी काही अनुमिती आहे ते दुसऱ्याला समजून सांगायची आहे, तर त्यासाठी देण्यासाठी त्या अनुमान पद्धतीला तर्कशास्त्रात उपयोग आहे. म्हणजे स्वतःला जे ज्ञान झालेलं आहे किंवा स्वतःला झालेली जी अनुमिती आहे दुसऱ्याला समजून सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी 5 अवयवांनी बनलेल्या वाक्याचा प्रयोग करतात. ऑलरेडी आपण पाहिलं होतं फ्रेंड की 5 अवयवांनी बनणाऱ्या वाक्याला न्यायदर्शनमध्ये काय म्हणतात, न्यायवाक्य, जे आपण पाहिलं होतं. कोणकोणते 5 अवयव वाक्य आहेत, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन. प्रतिज्ञामध्ये पर्वत व निमान आहे, हेतू धूम,
उदाहरण काय आहे, सगळीकडे एकच, जेथे जेथे धूम तेथे तेथे वन्ही. आणि उपनयमध्ये त्याप्रमाणे हा पर्वत धूमवान आहे. आणि निगमन म्हणजे जे काही कन्क्ल्युजन असते, लास्टचं जे आपण ज्याला आपल्याला जे प्रूफ करायचं असते ना, ते निगमन असते. हा पर्वत वन्यमान आहे. तर पहिल्यांदा आहे प्रतिज्ञा. प्रतिज्ञामध्ये काय असते, सिम्पली पक्षावर साध्याचा निर्देश करणे. म्हणजे जे काही पक्ष आहे ना, तिथे साध्याचा निर्देश करणे म्हणजे प्रतिज्ञा. साध्याच्या सिद्धीसाठी जे सिद्धांत वाक्य म्हटले जाते, आता आपल्याला काहीतरी साध्य सिद्ध करायचं आहे, तर त्याच्यासाठी जे सिद्धांत वाक्य बोललं जाते ना, त्याला प्रतिज्ञा असे म्हणतात. हेतू म्हणजे साधर्म्याचे साध्य साधनाला हेतू असे म्हणतात. उदाहरण साधर्म्याचे साध्य साधनाला हेतू असे म्हणतात. हेतू तर सगळीकडे एकच आहे फ्रेंड, धूम म्हणजे पर्वत धूमवान आहे, हा हेतू आहे. साध्याला सिद्ध करण्यासाठी जे काही पुरावा वगैरे यूज केला जाते, ऑलरेडी आपण हेतूचं पाहिलंच होतं, तेच तुम्ही लिहू शकता. आणि उदाहरणमध्ये तर एकच आहे, यत्र यत्र धूम तेथे तेथे वन्ही, म्हणजे जेथे तेथे धूमवान आहे तेथे तेथे अग्नी आहे, हे उदाहरण आहे. आणि ह्याचं पण उदाहरण काय आहे, स्वयंपाकघर. उपनय काय आहे फ्रेंड, उपनय म्हणजे उदाहरणाच्या अनुसार साध्याचे समर्थन करणे म्हणजे उपनय आहे. जे काही उपनय आहे ना, तर उदाहरणाच्या अनुसार साध्याचे समर्थन करणे, उदाहरण देऊन त्याचं समर्थन करायचं. कोणाला समजा खूप सारे डाऊट्स आहेत, तर आपण कसं करता, एखादं एक्झाम्पल देऊन त्याला एक्सप्लेन करतात, तेच उदाहरणाच्या अनुसार साध्याचे समर्थन करणे. आणि निगमन म्हणजे जे हेतू आहे त्याला प्रदर्शित करून प्रतिज्ञेचा पुन्हा उच्चार करणे म्हणजे निगमन. वरील 4 अवयवांच्या आधारावर जो निष्कर्ष निघतो, अर्थात निर्णय घेतला जातो कारणाने, त्याचप्रमाणे सुद्धा अग्नियुक्त आहे, हे निगमन. म्हणजे लास्टला जे आपण 4 वाक्य आता बोलले होते, कोणकोणते 4 फ्रेंड, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, त्या 4 जे वाक्य आहेत त्याच्या आधारावर जे निष्कर्ष घेतो ना फ्रेंड, तेच असते निगमन. चरकनुसार परार्थानुमान. आता चरकनुसार काय आहे परार्थानुमान, आता ते पाहणार आहेत. आतापर्यंत आपण कोणानुसार पाहिलं तर तर्कसंग्रहानुसार. आता चरकनुसार आहे. चरकनुसार पण तेच 5 दिलेले आहेत त्याच्यामध्ये वाक्य, प्रतिज्ञा, हेतू. पण इथे थोडे एक्झाम्पल दुसरे दिलेले आहेत, जसं की आता इथे काय दिले, प्रतिज्ञा पुरुष नित्य आहे, हेतू कारण तो कृत बनविला नाही. नेक्स्ट दिलेला आहे फक्त उदाहरणच्या ठिकाणी त्यांनी दृष्टांत यूज केलेला आहे. आकाश कृत नाही व ते नित्य आहे. उपनय आकाश अकृत आहे, अकृतक आहे, जसे पुरुष सुद्धा अकृतक आहे. आणि निगमन म्हणून पुरुष नित्य आहे. तर त्याच्यामध्ये तेच आहेत सेम फ्रेंड, फक्त एक्झाम्पलमध्ये थोडंफार चेंज आहे. प्रतिज्ञामध्ये काय दिले, साध्यवचन, तेच सेम, साध्यवचन म्हणजेच प्रतिज्ञा, पुरुष नित्य आहे. हेतूमध्ये काय दिले, व्यापक अर्थाने साध्याच्या उपलब्धीच्या करण्याला हेतू म्हणतात, सेम. हेतू 2 प्रकारचे सांगितलेले आहेत, साध्याचे साधर्म्य उदाहरणयुक्त आणि साध्याचे वैधर्म्य उदाहरणयुक्त. दृष्टांतमध्ये दिलेले आहे की ज्या ठिकाणी मूर्ख व विद्वान दोघांची बुद्धी साम्यता दिसून येते, अर्थात दोघेही समान रूपात समजतात, त्याला दृष्टांत म्हणतात. म्हणजे आता एखादं वाक्य आहे समजा, आता जसं की अग्नी म्हणलं, अग्नी उष्ण असते, हे मूर्खाला बी तेवढंच माहिती असते आणि विद्वानाला पण तेवढंच. म्हणजे दोघांची जी बुद्धी आहे तर त्याच्या साम्यता ज्याच्यात दिसून येतं, तर ते दृष्टांत असते. आणि उपनय म्हणजे कसं, उपमा देणे टाईप्स. आकाश अकृतक आहे, जसे पुरुष सुद्धा अकृतक आहे, उपमा द्यायलो आपण, आकाशासारखाच पुरुष असे टाईप्स. हेतू पक्षावर आहे असे सांगणारे वाक्य म्हणजे उपनय. आणि निगमय म्हणजे तर तेच उदाहरणावर राहणारा, हा सुद्धा तसंच आहे, साध्याच्या साधर्म्याने उदाहरणावर राहणारा, तेच प्रूफ जे लास्टचं असते ते कन्क्ल्युजन टाईप्स. वात्स्यायाने परार्थानुमानाच्या सिद्धीसाठी 5 अवयांचा उल्लेख केलाय. आपण पहिल्यांदा कोणानुसार, तर्कसंग्रहानुसार बघितलं, नंतर चरकनुसार, आता वात्स्यायानुसार. त्यानं पण 5 दिले, जिज्ञासा, संशय, शक्तप्राप्ती, प्रयोजन आणि संशय विदस. ठीक आहे. परार्थानुमान एवढं आपण पाहिलं, पण त्याचा उपयोग काय आहे परार्थानुमानचा, तर असं सांगितलेलं आहे की कुणाला एखाद्या व्यक्ती आहे समजा, तर त्याला काही वाक्य आहे, त्याला आपल्याला स्पष्ट करून सांगायचं आहे. मग पहिल्यांदा जेव्हा आपण त्याला सांगू, तर सर्वप्रथम प्रतिज्ञा द्यायची, म्हणले सर्वप्रथम प्रतिज्ञा. मग प्रतिज्ञेच्या नंतर त्याच्यात हेतू, दृष्टांत, उपनय, निगमन, त्याद्वारे त्याला स्पष्ट रूपात समजवले जाते. मग नंतर काय करायचं, प्रतिज्ञेच्या स्थापनेवरून वादविवादाचा निर्णय होऊ शकत नाही, म्हणून पहिल्यांदा प्रथम पक्षाच्या प्रतिज्ञेचा उल्लेख होतो आणि नंतर युक्तिपूर्वक मग त्याला हेतू वगैरे प्रदर्शित करायचं आणि प्रतिज्ञा जी दिली होती आपण त्याची पुष्टी करायची. मग जे काही श्रोता आहे, जो ऐकणारा आहे, तर त्या शंकेचे समाधान होऊ शकणं जर समजा झालं, तर त्याला उदाहरण देऊन संतुष्ट करावं लागेल. आणि शंकेचे समाधान करण्यासाठी प्रतिज्ञेच्या त्याच्या हेतूसोबत संबंध स्थापन करण्याची चेष्टा करावी लागेल, कारण श्रोत्याने स्थापित केलेल्या प्रतिज्ञेला तो योग्य समजू शकेल. श्रोत्याचा पुन्हा शंका उपस्थित होऊ शकते, म्हणजे बार बार जर समजा त्याला शंका येत असेल तर उपनयची मदत घ्यावी. मग साध्याचा विचार केला पाहिजे, विमर्शाद्वारे साध्य सिद्ध केले पाहिजे. म्हणजे एवढं सांगितले फ्रेंड की ते 5 वाक्य तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कोणाला जर डाऊट वगैरे असेल तर एक्सप्लेनेशन करण्याची एकाची गरज नाही. म्हणजे कोणताही आपण सिद्धांत दिला तर त्याला आपण कसं, सिद्धांत दिल्यावर त्याच्यावर किती सारे जण क्वेश्चन वगैरे करतात, काय काय,
तर ते सगळे आपण हे जे 5 वाक्य आहे त्याच्याद्वारे त्याचं समर्थन करू शकतो असं म्हणायचं त्यांना. निगमन हा पंचअवयव वाक्याचा आत्मा आहे आणि सगळ्यात जे निगमन आहे तर ते आत्मा आहे, कारण तेच तर म्हणजे प्रूफ असते ना सर्वात लास्टचं. बुद्धीच्या व्यक्तींना समजण्यासाठी पंचअवयवद्वाराच विशिष्ट शैलीत समजणे शक्य आहे. वस्तुतत्वाच्या सुस्पष्ट व योग्य ज्ञानासाठी पंचअवयवाचे मोठे योगदान आहे. म्हणजे कोणतं पण वस्तू आहे तर त्याच्या सुस्पष्ट आणि योग्य ज्ञानासाठी सुद्धा यूज केलं जाते. ऑलरेडी आपण आता पाहिलं आहे फ्रेंड, अनुमान व्याप्तिभेदाने 3 प्रकार: अन्वय व्यतिरेक, अन्वय व्यतिरेकी आणि चरकनुसार वर्तमान, भूत, भविष्य. न्यायकनुसार सामान्यतदृष्ट, शाश्वत आणि पूर्वत. तर्कसंग्रहानुसार स्वार्थ आणि परार्थानुमान. मग परार्थानुमानचे डबल त्याच्यात वाक्य दिलेले आहेत, पंचअवयव वाक्य. तर तर्कसंग्रह आणि न्यायानुसार प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय, निगमन. चरकनुसार सेम आहेत, फक्त उदाहरणाच्या ठिकाणी दृष्टांत आहे. आणि वाच्यनुसार काय आहे? जिज्ञासा, संशय, शक्य प्राप्ती, प्रयोजन, संशय, उदान. नेक्स्ट आहे लिंग परामर्श व प्रकार. तर लिंग परामर्शमध्ये 2 प्रकारचे हे आपण पाहिले होते, स्वार्थानुमिती, परार्थानुमिती. जे दोघांचे असाधारण कारणाच्या करणाला लिंग परामर्श असे म्हणतात. लिंग परामर्श कशाला म्हणतात? जे स्वार्थानुमिती आहे, तर हे जे आहे ना स्वार्थानुमिती आणि परार्थानुमिती, लिंग म्हणजे हेतू आपण ऑलरेडी पाहिलं होतं ना फ्रेंड्स. तर स्वार्थानुमिती, परार्थानुमिती दोघांचे जे असाधारण कारणाच्या करणाला लिंग परामर्श म्हणतात. आता ह्याच्यामध्ये अग्नी आणि धूम ह्या दोघांचं जे आहे साहचर्य, म्हणजे स्वतः असं जवळजवळ असतात ना, म्हणजे दोघांचा अविनाभाव संबंध असतो, तर ते वारंवार पाहावं लागते. म्हणजे असं म्हटलेलं आहे की आता दोघांचा संबंध वारंवार पाहणं जरुरी आहे. कारण असं का म्हटलेलं आहे? कारण ते जे ज्ञान व्हायले त्याच्यावरून आपल्याला ते वारंवार पडताळून पाहणे जरुरी आहे. कारण म्हणजे एखाद्याला कोणता जरी डाऊट असेल की म्हणजे असं खरंच व्हायले का, तर ते क्लिअर होतंय. आणि मेन म्हटलेलं आहे की जे समजा काही जण असं असतात ज्यांची मंदबुद्धी असते, तर त्यांना लवकर समजत नाही, तर बार बार असं जर पडताळून पाहिलं तर त्याला पण समजेल की हे जे सांगितलेलं आहे ते राईट आहे म्हणून. आणि लिंग 3 प्रकारचे असतात सांगितलेलं आहे: केवल अन्वय, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू अन्वय काय. अन्वयचं आपण ऑलरेडी पाहिलं होतं की तिकडं जे पाहिलं होतं ना सेम फ्रेंड, काहीच चेंज नाही. जिथे धूम असतो तिथं पण अग्नी असते. दोघाचा हेतू आणि साध्याचा होकारार्थ संबंध जिथे असतो तर त्याला म्हणतो. आणि व्यतिरेकचं उलटं पाहिलं होतं आपण, सेमच आहे, काहीच नाही. म्हणजे ते पण नाही, धूम पण नाही, अग्नी पण नाही टाईप्स. आता पहिल्यांदा केवल अन्वय. केवल अन्वय नावातच आहे, फक्त केवल म्हणजे ओनली अन्वय. ओनली अन्वय म्हणजे ज्याच्यात अन्वयच आहे. केवल अन्वय व्याप्ती असते ते केवल अन्वय. जसं की घट हे अभिधेय आहे आणि पट हे व्यतिरेक आहे. आणि केवल व्यतिरेकीमध्ये बी तसंच, केवल फक्त व्यतिरेक व्याप्तीच आहे ह्याच्यामध्ये. पृथ्वीचे अन्य तत्वांपेक्षा, पृथ्वीमध्ये कसं असते फक्त गुण, त्याचा विशेष गुण कोणता आहे? गंध. बाकीच्यांमध्ये तर नसतो. मग ते केवल काय झालं? व्यतिरेकी. ठीक आहे. अन्वय व्यतिरेकीमध्ये दोन्ही असते. आता ह्याच्यामध्ये ज्या लिंगामध्ये अन्वय व्याप्ती व व्यतिरेक व्याप्ती दोन्ही दृष्टांत मिळतात, म्हणजे जिथे अग्नी असेल तिथे धूम सुद्धा असेल. जसं की स्वयंपाकघर. स्वयंपाकघर हे अन्वय व्याप्ती झालं, म्हणजे जिथे धूम आहे तिथे अग्नी पण असणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड हेतू, व्याख्या आणि स्वरूप. हेतू तर आपण खूप वेळेस पाहिले ना फ्रेंड. जे काही पुरावा म्हणजे साध्य सिद्ध करण्यासाठी जे पुरावा घेतला जातो त्यालाच हेतू म्हणतात. आणि हेतू आणि साध्याचा संबंध जिथे असतो तो व्याप्ती असतो. आणि हेतू आणि पक्षाचा जिथे संबंध असतो तो पक्ष धर्मात असतो. आणि इथे सांगितले आहे की या 2 अवयवात हेतू दोघातही आहे. पक्ष व साध्य यातील दुवा हेतू हाच आहे. पक्ष आणि साध्य ह्यामधील दुवा म्हणलेला आहे हेतूला. हेतू हा साध्य साधक असल्यामुळे अनुमानात अतिशय महत्त्वाचे, कारण आपल्याला माहिती आहे हेतूवरूनच आपल्याला साध्याची सिद्धी होते ना, त्यामुळे त्याला काय अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. माहीत असलेल्या गोष्टीच्या आधाराने अज्ञात गोष्टीचे अनुमान काढणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे हेतू असतो. ज्ञान हेतूच्या आधारे अज्ञात साध्याबाबत अनुमान काढणे. अशा वेळी मुख्य आधार म्हणजे हेतू जर चुकीचा असेल, समजा असं होते ना फ्रेंड, कधी कधी आपण जे म्हणायलो ते चुकीचं असते, मग त्याच्यावरून जे अनुमान करतो ते सुद्धा चुकतो. म्हणजे हेतू जर चुकला तर बाकीचं पण चुकू शकते. आणि बरेच वेळा असं होतो की आपला हेतू तो नसतो करायचं, पण त्याच्यामुळं दुसरंच काहीतरी घडतं, म्हणजे त्याच्यामुळं आभास उत्पन्न होतो. आणि जो आभास उत्पन्न होतो ना तर ते चुकीच्या हेतूमुळे उत्पन्न होतो, तर त्याला असद हेतू म्हणतात. योग्य अनुमान प्रमाणात नेणाऱ्या हेतूला सदहेतू म्हणतात. आपण हेतूचे पहिल्यांदा प्रकार पाहूया. 2 प्रकार आहेत, सद आणि असद. पहिल्यांचं जे सद आहे ना तर हे ट्रू कारण आहे, म्हणजे सही हेतू आहे, म्हणजे अनुमान करण्यासाठी दोषरहित हेतू आहे. तर ते असणं खूप आवश्यक आहे. याच्यावरून काय होते? आभास उत्पन्न होत नाही, म्हणजे काही चुकीचं साध्य होत नाही याच्यावरून, असं म्हणायचं त्यांना. तर ह्याचे 5 गुण सांगितलेले आहेत. सदहेतू फक्त तेव्हाच म्हणतो जर त्याच्यामध्ये पक्ष सत्वम असेल, म्हणजे हेतू पक्षावर असला पाहिजे, जसं की पर्वतावर धूम असायला पाहिजे.
सपक्षे सत्वममध्ये हेतू सपक्षावर असला पाहिजे, जसं स्वयंपाकघरामध्ये धुमाचे असणे. विपक्षे असत्वम म्हणजे हेतूचे विपक्षावर राहता कामा नये, नकारात्मक दृष्टांतावर. नेक्स्ट आहे म्हणजे तिथं राहता कामा नये म्हणले नकारात्मक ह्याच्यावर. जलाशयामध्ये धूम असणे नसणे. अबाधित विषयात्मक, तर ह्याच्यामध्ये अबाधितमध्ये काय राहते फ्रेंड, नावातच आहे अबाधित, बाधा नसणे म्हणजे ज्याच्यामध्ये बाधा दोष अनुमानात असू नये, म्हणजे बाधा किंवा दोष काहीच असू नये अनुमानामध्ये असं सांगितलेलं आहे. धूम या हेतूने पर्वतावर अग्नीचे अनुमान केल्यावर तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर अग्नीसह धुमाचे दर्शन होते. तर धूम हा हेतू आहे. तर पर्वतावर अग्नीचे अनुमान केल्यावर तिथे जर आपण प्रत्यक्ष स्वतः जाऊन पाहिलं त्याच्यानंतर अग्नी सोबतच धूम सुद्धा दिसत आहे, ते आहे अबाधित विषयत्वम. असत प्रतिपक्षत्वम मध्ये काय दिलेलं आहे, नावातच आहे बघा फ्रेंड, इथं बघा असत मग प्रतिपक्षत्वम म्हणजे सत प्रतिपक्ष अनुमानात असू नये. म्हणजे नाही, काय नाही, सत प्रतिपक्षत्व नाही आहे. तर मग सिम्पली काय आहे, काहीच नाही. पहिल्यांदा काय केलं आपण, धूर पाहिला पण अग्नी आपल्याला माहिती नव्हती. ह्याच्यात एक्झाम्पल काय लिहिणार, धूम पाहिला पण अग्नी पाहिली नाही, तरी सुद्धा तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं की अनुमान केला, म्हणजे अनुमान केला आपण असा इथूनच की यार तिथे गेल्यावर धूम नक्की भेटणार, तर ते त्या टाईप्सचं. नेक्स्ट आहे असद हेतू. तर फ्रेंड्स मी जे तुम्हाला हे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणकोणत्या आहेत, पक्षसत्वम, सपक्षसत्वम, विपक्षे असत्वम, अबाधित विषयत्वम आणि असत प्रतिपक्षी काय आहे, असत प्रतिपक्षत्वम. थोडे नाव हार्ड आहेत फ्रेंड्स, तर तुम्ही हे लर्न करून घ्या. जर हे 5 हेतू असतील ना तरच त्याला सदहेतू म्हणायचं, नाही तर त्याला असद हेतू म्हणायचं. ठीक आहे. आता असद हेतू कशाला म्हणतो ते पाहूया फ्रेंड्स. असद हेतू खूप जास्त डिटेलमध्ये दिलेला आहे ह्यांनी. तर पहिल्यांदा तर तुम्ही हे सांगा की असद हेतूला, जसं की न्यायदर्शनकार आहेत तर त्यांनी हेत्वाभासालाच असद म्हटलेले आहे. पहिलं पॉईंट काय आहे, न्यायदर्शनकारांनी काय म्हणलेलं आहे, हेत्वाभासला असद हेतू म्हटले. तर्कसंग्रहकारांनी काय म्हणलेलं आहे, दुष्ट हेतू किंवा हेत्वाभास म्हटलेले आहे. तर्कसंग्रहकारांनी काय म्हटलेलं आहे, दुष्ट हेतू हेत्वाभास. आणि चरकांनी काय म्हटलेलं आहे, अहेतू. ठीक आहे. म्हणजे असद हेतू, अहेतू, हेत्वाभास, दुष्ट हेतू हे सगळे एकाचेच नाव आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय राहते फ्रेंड, उलटं घ्यायचं आता ह्याच्यात, सदहेतूच्या उलटं. म्हणजे सदहेतूमधील जे आपण लक्षण पाहिलेत 5 त्याच्यामधला एकाचा पण अभाव असेल तर त्रुटी उत्पन्न होते आणि हेतूचा आभास राहतो. ह्याच्यामध्ये ना फ्रेंड्स आपण म्हटलं होतं की हेतूचा आभास तिकडे नव्हता, पण इथे हेतूचा आभास होतो. त्यामुळे त्याचे यथार्थ रूप कळत नाही, म्हणजे जे ॲक्च्युअल जे आहे ना ते कळत नाही आपल्याला ॲक्च्युअल रूप. तरीसुद्धा हेतू व ज्ञान होते, त्याला अहेतू म्हणतात. म्हणजे ज्याच्यामधून तरीसुद्धा हेतू व ज्ञान आपल्याला होते. तर ह्याच्यामध्ये फ्रेंड्स म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यांनी वेगवेगळ्या हेत्वाभासाचे खूप सारे प्रकार दिले आहेत. जसं की तर्कसंग्रहकारांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. सव्यभिचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. कोणकोणते आहेत, सव्यभिचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि बाधित. पहिल्यांदा आपण आता पाहूया डिटेलमध्ये. मग ते डिटेलमध्ये पण दिलेले आहेत फ्रेंड्स समोर. अणुमितीला प्रतिबंध करणारा यथार्थ ज्ञानाचा विषय म्हणजे हेत्वाभास. हेत्वाभासची आणखी एक डेफिनेशन काय दिली की अणुमिती आहे ना त्याला प्रतिबंध करणारा यथार्थ ज्ञानाचा जो विषय असतो ना त्याला हेत्वाभास म्हणतात. आणि नीलकंठ या न्यायदर्शनकाराने अनुमिती प्रबंध या शब्दातील अनुमितीचा अर्थ अनुमिती किंवा त्याचे करण अशा लक्षणाने घ्यावा असे म्हटलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये हे एक सांगितले आहे की अनुमिती किंवा त्यांचे जे करण, व्याप्तिज्ञान किंवा परामर्श यांचा प्रतिबंध ज्याचे ज्ञान झाल्यामुळे होतो त्याला हेत्वाभास असे म्हणतात. असे हेत्वाभासाचे लक्षण अव्याप्ती व हे दोषरहित होते. चरकांनी असद हेतूला अहेतू म्हटलेले आहे. तर ह्याच्यामध्ये फ्रेंड तेवढे काही इम्पॉर्टंट पॉईंट नाहीत. आपण डायरेक्ट प्रकार पाहू आता तर्कसंग्रहाने दिलेले. पहिला आहे सव्यभिचारी. तर ह्याच्यामध्ये काही नाही, हेत्वाभासालाच अनैकांतिक हेत्वाभास सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. हे जे सव्यभिचारी हेत्वाभास आहे ना त्याचं दुसरं नाव काय आहे, अनैकांतिक हेत्वाभास. आणि 3 प्रकारचं असते. पुन्हा सव्यभिचारीमध्ये पुन्हा 3 प्रकार दिलेले आहेत. तर कोणकोणते, साधारण, असाधारण, अनुपसंहारी. ठीक आहे. अनुमानात साध्य आणि साध्याचा अभाव या परस्पर विरोधी बाजूपैकी कोणत्या तरी एका बाजूस राहणे म्हणजे एकांत व असा राहणारा हेतू एकांतिक असतो. म्हणजे अनुमानामध्ये जे साध्य आणि साध्याचा अभाव आहे तर या परस्पर विरोधी बाजूपैकी कोणत्या तरी एका बाजूस राहणे म्हणजे कोणत्या एका साईडला राहायचं तर एकांत. तर हे एकांतिक हेतू आहे. याच्या उलट एकांतिक नसणारा म्हणजे अनेकांतिक. जो एकांतिक नाही तो अनेकांतिक म्हणतो आपण त्याला. साधारण अनेकांतिकमध्ये काय दिलेलं आहे, सपक्षावर हेतू असला पाहिजे, विपक्षावर राहता कामा नये. आपण म्हटलं की सपक्षावर असला तर चालते पण विपक्षावर राहावं का नाही. ह्याच्यामध्ये कसं होतं, सपक्ष बिन होतं, विपक्ष बिन होतं. सॉरी
पहिलं आहे ना, हां ठीक आहे. पहिल्यामध्ये फर्स्टमध्ये काय आहे, साधारण अनेकांतिक. ते मिस्टेक झालं होतं फ्रेंड्स. तर इथे ना पहिल्यांदा काय म्हणले, सपक्षावर हेतू असायला पाहिजे. सपक्षावर असायला पाहिजे, पण विपक्षावर राहायला पाहिजे का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जर सपक्षावर राहाल तर मर्यादा भंग होत नाही, पण विपक्षावर राहिल्यावर काय होते, मर्यादेचा भंग होतो. म्हणजे आता सपक्ष म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत समजा, तर चांगल्या गोष्टी केल्यावर आपल्या घरातल्या जे काही मर्यादा असतात ते चांगल्या असतात, म्हणजे भंग होत नाहीत. पण विपक्ष काही वाईट काम केलं तर मर्यादा आपल्या घरच्या भंग होतात, असं म्हणायचं त्यांना. असं तुम्ही लर्न ठेवा फ्रेंड्स. हा, म्हणून साध्याच्या अभाव असलेल्या ठिकाणी राहणे, आणि इथे जिथं साध्य नाही सुद्धा अशा ठिकाणी राहणे, असे साधारण हेत्वाभासाचे लक्षण आहे. साधारणमध्ये काय सांगितले, हेतू जरी नसला, साध्य जरी नसलं ना तरी चालेल, पण तिथं राहायला पाहिजे. उदाहरण जसं की पर्वत वन्यमान आहे. आता इथं पर्वत वन्यमान आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, हे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक लाईन लक्षात ठेवा फ्रेंड. जे आपण एक्झाम्पल द्यायलो ना, तर त्याच्यामध्ये पर्वत म्हणजे पक्ष असते, वन्य म्हणजे साध्य, आणि प्रमेयत्व म्हणजे हेतू. हे तीन पक्ष, साध्य आणि हेतू कोणकोणते आहेत ते लर्न ठेवा. पक्षमध्ये पर्वत आहे, साध्यमध्ये वन्य, आणि प्रमेय म्हणजे हेतू. असाधारण अनेकांतिक. असाधारण अनेकांतिकमध्ये असाधारण हेतू हा सपक्ष व विपक्षावर राहत नाही. इथं काय दिलं, सपक्षावर होता, पण इथे तसं नाही आहे. इथे मध्ये की नाही, सपक्षावर बी राहत नाही, विपक्षावर, दोघावर पण राहत नाही हेतू. तर केवळ पक्षावर राहतो. कोणावर राहतो मग? पक्षावरच राहतो. शब्द नित्य आहे कारण त्याच्या ठिकाणी शब्दत्व आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही, शब्द जे आहे ते पक्ष आहे, नित्य जे आहे ते साध्य, आणि शब्दत्व हा हेतू आहे. ठीक आहे. अनुपसंहारीमध्ये काय आहे, जो हेतू अन्वय व्याप्ती व व्यतिरेक व्याप्तीच्या दृष्टांताने रहित असतो. म्हणजे दोन्ही जे व्याप्ती आहेत ना, तर त्याच्या रहित आहे, त्याच्यामध्ये दोन्ही नाहीत, आणि त्याला अनुपसंहारी हेतू म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये सपक्ष विपक्ष म्हणजे अन्वय दृष्टांत व व्यतिरेक दृष्टांतच उपलब्ध नसतो. काय म्हणलेलं आहे, अनुपसंहारी अनेकांतिक सपक्ष व विपक्ष म्हणजे अन्वय दृष्टांत व व्यतिरेक दृष्टांत उपलब्ध नसतो. उदाहरणार्थ, सर्व अनित्य आहे. सर्व अनित्य आहे प्रमेयत्वामुळे या अनुमानात सर्व हाच पक्ष झाल्यामुळे त्याहून भिन्न सपक्ष विपक्षावर अप्रसिद्ध आहेत. तर ह्याच्यामध्ये सर्व जे आहे ना ते पक्ष आहे, अनित्य जे साध्य आहे, आणि प्रमेय हा हेतू आहे. आता फ्रेंड, सेकंडवालं पाहू आपण, विरुद्ध हेत्वाभास. पहिलं कोणतं पाहिलं होतं आपण, सव्यभिचार. सेकंडवालं पाहू आता, विरुद्ध हेत्वाभास. तर विरुद्ध हेत्वाभास म्हणजे हेतूने साध्य सिद्ध करायचे असते, परंतु विरोधी हेतू हा साध्याचा अभाव सिद्ध करतो. म्हणजे आता समजा हेतूच कसा आहे, विरोधी आहे. मग हेतूच जर व्यवस्थित नसेल तर साध्य काय होईल, साध्याचा अभाव सिद्ध करतो. म्हणजे साध्य सिद्ध होऊ शकत नाही, अभाव होतो. ह्याला विरुद्ध हेत्वाभास म्हणतात. उदाहरणार्थ जसं की शब्द नित्य आहे कारण तो उत्पन्न होतो घटाप्रमाणे. येथे शब्दांचे नित्यत्व साध्य आहे. शब्दाचे नित्यत्व काय आहे, साध्य, परंतु त्याच्या सिद्धीसाठी जो कृतकत्व हेतू दिलेला आहे तो साध्य विरुद्ध आहे. जसं की उदाहरणमध्ये दिले, शब्द पक्ष आहे, नित्यत्व हे साध्य आहे, कृतकत्व हेतू आणि घट सपक्ष आहे. ठीक आहे. आणि हे एक लक्षात ठेवा फ्रेंड, ह्याच्यामध्ये काहीच नाही, तुम्ही मनानं पण लिहू शकता. सेकंडमध्ये तुम्हाला जर म्हणजे हे जे आहे ना विरुद्ध हेत्वाभास, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे जरी टाकलं तरी म्हणजे विरुद्ध कसं आहे, तर पहिल्यांदा काय करायचं, हेतू आणि साध्य दोनच वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिल्यामध्ये असतो आणि सेकंडमध्ये अभाव. असते, अभाव. असते म्हणजे आता काय करायचं, पहिल्यांदा असतो, मग अभाव. अगोदर अभाव लिहायचं ना, मग तर असतो लिहायचं. ठीक आहे. आणि हेतू आणि साध्य बघा, जेते हेतू असतो, मग साध्याचा अभाव, साध्य असतो, हेतूचा अभाव. ठीक आहे. हे सेम वाक्य. आता हेतू असतो लिहायचं नाही, अगोदर लिहायचं साध्य. जेथे साध्य म्हणजे अभाव आहे तिथे हेतू असतो असं लिहायचं. उलट, साध्याचा अभाव हेतू असतो, हेतूचा अभाव साध्य. ठीक आहे ना फ्रेंड. नेक्स्ट आता सत्प्रतिपक्ष हेत्वाभास. सत्प्रतिपक्षमध्ये काय दिलेलं आहे, एका पक्षावर एका हेतूने एक साध्य सिद्ध करताना त्याच पक्षावर पहिल्या हेतूने विरुद्ध साध्यही सिद्ध होते. कधी कधी असं होते ना फ्रेंड, आपल्याला जे करायचं राहे ना ते पण होऊन जाते. म्हणजे आता एक साध्य सिद्ध करताना, म्हणजे एका आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याच पक्षावर पहिल्या हेतूच्या विरुद्ध साध्यही सिद्ध होते. म्हणजे पहिला हेतू व साध्याच्या प्रतिस्पर्धी असणारे दुसरे हेतू व साध्य त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. नेक्स्ट आता हे एक लक्षात ठेवा फ्रेंड तुम्ही, शब्द नित्य आहे. शब्द जे आहे ते नित्य आहे. जसं की श्रवण म्हणजे श्रवणेंद्रियाचा विषय आहे, म्हणून जसे शब्दत्व, शब्द हे पक्ष आहे, नित्यत्व हे साध्य, आणि श्रावणत्व हेतू, शब्दत्व सपक्ष आहे. आणि इथे शब्द अनित्य आहे, तर कार्य आहे, म्हणून जसे घटाप्रमाणे शब्द इथे पक्ष आहे, अनित्यत्व साध्य, कार्य हेतू, आणि घट सपक्ष. नेक्स्ट आपण आता फोर्थ प्रकार पाहणार आहेत. आताच आपण सत्प्रतिपक्ष हेत्वाभास पाहिला. आता लास्ट जे आहे, लास्ट नाही,
असिद्ध हेत्वाभास आणखी एक दिले ना यामध्ये, 5 आहेत ना टाईप्स, हां 5 आहेत. तर हे जे आहे ना असिद्ध हेत्वाभास, असिद्धमध्ये काय दिलेलं आहे, 3 प्रकारचा दिलेला आहे. आश्रय असिद्ध, स्वरूप असिद्ध, व्याप्यत्व असिद्ध. पहिला जे आहे आश्रय असिद्ध, आश्रयचा अर्थ काय होते, पक्ष. तर मग असिद्ध हेत्वाभासात पक्ष अप्रसिद्ध म्हणजे अस्तित्वात नसतो. एवढं लक्षात ठेवा, ज्यामध्ये पक्ष अस्तित्वात नसतो त्याला आश्रय म्हणतात. एकच लाईन, ज्यामध्ये पक्षाचा अभाव आहे, ठीक आहे, किंवा अस्तित्वात नसतो. जसं की आता उदाहरण दिलेलं आहे इथं की आकाश कमळ सुगंधी आहे. कमळ हे म्हणून तलावावरील कमळाप्रमाणे येथे आकाशातील कमळ असणे हा पक्ष सत्य नाही. जसं की आता इथे दिले की आकाश हा पक्ष आहे, कमळ हेतू आहे, सुगंध साध्य आणि तलावावरील कमळ सपक्ष आहे. स्वरूप असिद्धमध्ये काय दिलेलं आहे की म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये पक्ष नव्हताच पण येथे पक्ष आहे. स्वरूप असिद्धमध्ये काय पक्ष आहे पण साध्यासाठी वापरलेला हेतूच पक्षावर राहत नाही. जे पण साध्यासाठी हेतू यूज केला होता तो पक्षावर राहतच नाही. जसं की आता शब्द गुण आहे कारण तो चाक्षुष म्हणजे डोळ्याने कळतो. हे चुकीचं आहे ना फ्रेंड. शब्द गुण आहे पण ते कानाने लिहायला पाहिजे होतं नाही, तर डोळ्याने दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. पण शब्द हा चक्षुने कळणारा पदार्थ नाही, तो श्रवणेंद्रियाने कळतो. तर शब्द या पक्षावर चाक्षुषत्व हा हेतू राहत नाही. बरोबर आहे ना. शब्द या पक्षावर चाक्षुषत्व कुठं राहतो, हेतू नाही राहत. तर उदाहरण दिले, शब्द हे पक्ष आहे, चाक्षुषत्व हेतू, गुण हे साध्य आहे आणि रूप गुण हे सपक्ष आहे म्हटलेले. आता थर्ड त्याच्यामध्ये व्याप्यत्व असिद्ध. तर याच्यामध्ये काय दिलं आहे, उपाधियुक्त जे हेतू आहे ना तर त्यालाच म्हणतात. एवढंच एक वर्ड जरी तुम्ही लर्न ठेवलात ना, व्याप्यत्व मध्ये उपाधियुक्त हेतूलाच आपण व्याप्यत्व असिद्ध हेत्वाभास असे म्हणतो. व्याप्यत्व असिद्ध हेत्वाभास, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये उदाहरण दिले, ओले इंधन संयोग येथे उपाधी आहे. आता जसं की समजा ओले इंधन जळू लागल्यावर धूम निघतो, हे तुम्ही स्वतः नोटीस केलं असेल फ्रेंड. जिथं पण असे ओले लाकडं वगैरे आपण जाळतो ना तर तिथे आपण पाहतो की धूळ जास्त निघते तिथं. हे प्रत्यय सिद्ध आहे. म्हणून प्रस्तुत उदाहरणातील धूम जेथे आहे तेथे जे ओलं जे इंधन आहे संयोग असतो, म्हणजे इंधनाचा जेव्हा संयोग असतो अशी व्याप्ती आहे. तसेच जेथे साधन म्हणजे प्रस्तुत स्थळी वन्नी आहे तेथे ओल्या इंधनाचा संयोग असतोच असे नाही. आणि जिथं जिथं आता वन्नी आहे तर तिथे तिथं ओलेच लाकडं जाळलेत असं आपण म्हणणार नाही ना, तर तेच सांगितलेलं आहे. आणि बाधित, आणि हे एक लास्टचं लक्षात ठेवा, वन्नी हेतू, धूम हे साध्य आहे, पर्वत पक्ष आहे. आणि बाधित हेत्वाभासमध्ये काय दिलं आहे की ज्या हेतूच्या साध्याचा अभाव दुसऱ्या प्रमाणाने सिद्ध होतो त्याला बाधित म्हणतात. म्हणजे हेतूचं जे साध्याचा अभाव आहे तर ते दुसऱ्याच ह्याच्याने सिद्ध होते, तर त्याला आपण बाधित हेत्वाभास. जसं की आता उदाहरणात दिले, वन्नी अनुष्ण आहे, हे द्रव्य आहे म्हणून पृथ्वी इत्यादी 9 द्रव्यापैकी 8 द्रव्ये उष्ण नाहीत. आता याच्यामध्ये उदाहरण आहे अग्निपक्ष, द्रव्यत्व हेतू आणि अनुष्णत्व साध्य आहे. चरकनुसार हेत्वाभास. आतापर्यंत आपण जे 5 प्रकार पाहिले होते, इकडे जे 5 टाइप्स पाहिले होते ना फ्रेंड्स, हे तर ते तर्कसंग्रहाने दिले होते. आता नेक्स्ट आपण जे पाहाल तर चरकनुसार दिलेले. तर 3 प्रकारचे सांगितलेले आहेत त्यांनी. काय सांगितले विमानस्थानामध्ये, सव्यभिचार तर त्यांनी सांगितले, त्याच्यासोबत आणखी अहेतू 3 प्रकारचे आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्ही मशाला असे 4 प्रकार दिलेत आपल्याला आणि इथे कसं असं सांगितले. तर सव्यभिचारला पण आहे मानलंय आणि बाकी उरलेले 3 असे टोटल मिळून 4, ठीक आहे. तर ते 3 कोणते कोणते आहेत, तर सव्यभिचार एक आहे, त्याच्यानंतर मग प्रकरणसम, संशयसम आणि वर्णसम असे 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. सव्यभिचारमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं होतं, तेच लिहा. सव्यभिचार कशाला म्हणतात, जो निश्चित रूपात एका मताला सांगत नाही. सव्यभिचार म्हणजे काही सिंपल नाही, म्हणजे असे काही काही व्यक्ती असतात ना, एक इथं एक बोलतात दुसरीकडे दुसरंच, म्हणजे जे एका रूपाला मानतच नाहीत. कधी एक सांगतो तर कधी ते दुसरं सांगते. हेतूने साध्य नियमितपणे सिद्ध नव्हता, कधी होते तर कधी होत नाही. म्हणजे हेतूनं आपल्याला जे साध्य सिद्ध करायचं असतं ते कधी पॉसिबल होते, कधी होत पण नाही. उदाहरणामध्ये दिले की औषधे यौगिकत्व व अयौगिकत्व दोन्ही बाजूने साधारण असल्यामुळे तो हेतू अनेकांत. डॉक्टर म्हणते ना हे मेडिसिन घ्या, कमी झालं तर होऊ शकते आणि नाही झालं तर होऊ बी शकणार, असं टाईप्स, ठीक आहे. आता 3 प्रकार कोणकोणते आहेत. प्रकरणसम पहिलं पाहू आपण. तर प्रकरणसम जे आहे तर त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे की पक्ष, हेतू आणि साध्य हे जे 3 आहेत ना, आता फ्रीली कुठे मूव्ह करू शकतात, म्हणजे सिम्पली स्वतंत्र असायला हवे. 3 पण कसे फ्री आहेत, स्वतंत्र असायला हवे. आणि त्याशिवाय हेतू, पक्ष, सम हे सम म्हणजे एकच असतील. समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये असते ना हेतू आणि पक्ष, त्याचा रोल एकच जण प्ले करते. जसं की आता एखादा व्यक्ती आहे ते म्हणजे जेव्हा टीचिंग करते तेव्हा ते टीचरसारखं काम करते, जेव्हा कुकिंग करते तेव्हा ते म्हणजे एखाद्या शेफसारखं काम करते. तर त्या टाईप्समध्ये हेतू आणि पक्ष हे जर एकच असेल, सम असेल, तर पक्ष हाच हेतू होईल, म्हणजे हेतू धर्माला बाधा येईल म्हणायला लागले.
नेक्स्ट काय दिले की इथे शरीराहून भिन्न आत्मा, आत्मा इथे पक्ष आहे, नित्यत्व साध्य आहे आणि शरीराहून भिन्नत्व हे आत्मा हेतू सांगितलेला आहे. नंतर आहे संशयसम, म्हणजे जो संशय उत्पन्न करणारा हेतू आहे, जर तोच संशयाला दूर करणारा सुद्धा असेल, म्हणजे ज्यानं कन्फ्युजन क्रिएट करते ना त्याला संशय दूर करते, त्याला संशय समस्या अहेतू असे म्हणतात. जसं की आता एक चिकित्सक आहे, मग हा मनुष्य चिकित्सक आहे कारण तो आयुर्वेदातील काही विषय बोलत आहे. म्हणजे एखादा चिकित्सक आहे तर त्यानं काही विषय बोलत आहे आयुर्वेदामधले, तर आपण दुसरे असं काय म्हणू शकतात का की म्हणजे त्यानं आयुर्वेदाविषयीच बोलतोय म्हणजे बाकीचं त्याला कशाचं नॉलेज नाही, तर हा साधारण अनेकांतिक आहे असं म्हणता येईल. आणि वर्णसममध्ये काय दिलेलं आहे की वर्णन करण्यायोग्य विशेषांनी युक्त नाही त्याला वर्णसम, म्हणजे ज्याचं वर्णन करण्यायोग्य नाही. जसं की आता स्पर्श योग्य नसल्यामुळे आपण म्हणतो की ना यार हे स्पर्श मला योग्य नाही वाटला, मग ते वर्णन करण्यासारखे आहे का, तर नाही. स्पर्श योग्य नसल्यामुळे बुद्धी अनित्य आहे. शब्दाप्रमाणे येथे शब्द वर्णन करण्यायोग्य आहे व बुद्धीसुद्धा वर्णन करण्यायोग्य आहे. दोन्ही वाक्यात बुद्धी आणि शब्द वर्णन करण्यायोग्य असल्यामुळे परस्पर अविशिष्ट म्हणजे दोघेही एकसारखे आहेत. जसं की इथं बुद्धी हा पक्ष आहे, अस्पर्शत्व हेतू आहे, साध्य अनित्वत्व शब्द सपक्ष आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, आपण पूर्ण जे काही पाहिलं होतं पहिल्यांदा हेतूमध्ये सद असत दोन प्रकारचे हेतू, मग सदमध्ये आपण 5 प्रकार पाहिले, पक्षसत्वम, सपक्षसत्वम, विपक्षय असत्वम, अबाधित विषयत्वम आणि असत प्रतिपक्षत्वम. आणि असतमध्ये दिलेले आहेत 2, तर्कसंग्रह आणि चरकनुसार. तर्कसंग्रहानुसार कोणकोणते दिलेले आहेत, सव्यभिचारीमध्ये 3 प्रकार, टोटल 5 सांगितले होते ना. सव्यभिचारी आहे, विरुद्ध हेत्वाभास, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि लास्टचं अबाधित हेत्वाभास. तर त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपण 3 पाहिले होते, साधारण, असाधारण, अनुपसंहारी. आणि मग 4th असिद्ध हेत्वाभासमध्ये आश्रय, स्वरूप आणि व्याप्यत्व पाहिलं होतं. ठीक आहे. आणि चरकनुसार कोणते पाहिले होते, हेतू, प्रकरणसम, संशयसम, वर्णसम आणि सव्यभिचार पण त्याने सांगितलं होतं. ठीक आहे. लास्ट पॉईंट पाहणार आहेत फ्रेंड आजच्या टॉपिकचा. तर आयुर्वेद अनुमान प्रमाणाची उपयोगिता काय. तर आपल्याला अनुमान म्हणजे नेमकं आपण काय म्हटलं होतं की जे ज्ञान पदार्थ आहेत आपल्याला ऑलरेडी जे माहीत आहेत त्यावरून अज्ञात पदार्थाचे ज्ञान करून घेणं, त्याला प्रत्यक्षावरून अप्रत्यक्षाचे ज्ञान घेणं, तर ते मेन आहे ह्याचं म्हणजे अनुमान प्रमाणाची उपयोगिता. सेकंड आहे की ज्याचे ज्ञान अनुमानाने केले जाते, म्हणजे जसं की आता समजा ज्या इंद्रियाने प्रत्यक्ष ज्ञान होते, इंद्रियांनी स्वतः ज्ञान होते, इंद्रियसुद्धा अप्रत्यक्ष आहेत, ते इंद्रियसुद्धा कसे आहेत, अप्रत्यक्ष आहे, त्यांना अनुमानाने जाणले जाते. ठीक आहे. सेकंड झालं. थर्ड आहे आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश हे 3 प्रमाण सांगितले. तर असं म्हटलेलं आहे की आयुर्वेदाने मेनली अनुमान प्रमाणाला मानलेलं आहे, म्हणजे जिथं प्रत्यक्ष ज्ञानाची सीमा थोडीच आहे तर अप्रत्यक्ष ज्ञानाची सीमा अनुमान प्रमाणामुळे जास्त प्रमाणात आहे असं म्हटलेलं आहे. आणि समजा एखाद्या म्हणजे वर्णन जेव्हा केलेलं आहे तर प्रत्येक गोष्टीचं ते अतिसंक्षिप्त वर्णन केले तर अल्प, जे बुद्धिवाले वैद्य आहेत किंवा मग जे असे आहेत लोक त्यांना समजणार नाही, त्यामुळे न अतिसंक्षिप्त न अतिविस्ताराने वर्णनाचा उपयोग केलेला आहे. ते गोष्टी सगळे जे आहेत ते अनुमानाद्वारेच त्याचं ज्ञान करण्यासाठी जे कठीणता होते ते होत नसते असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्यक्ष आप्तोपदेश प्रमाणाच्या बाहेरील विषयाचे ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष आणि आप्तोपदेश दोघांच्याही बाहेरचं जे ज्ञान आहे ते अनुमान प्रमाणाने केलं जाते. जसं की द्रव्य हे स्निग्ध असतात, शीत, मधुर, ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर ते आयुला वाढवणारे आहेत, तर ते अनुमानानेच आपण पाहिलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहू. नेक्स्टमध्ये दिलेलं आहे की म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञानाची सीमा फारच मोठी व अधिक आहे, अप्रत्यक्षाची सीमा खूप मोठी आहे, तर त्याच्यामध्ये बी अनुमान आणि युक्ती यांच्याद्वारेच ते होऊ शकते अप्रत्यक्ष ज्ञान जर मोस्टली म्हटलं. पण आणखी काय म्हटलेलं आहे फ्रेंड्स की जे पुनर्जन्म जे म्हणजे झालेलं असं म्हणतात, तर त्याच्या समर्थनासाठी अनुमान प्रमाणाचा प्रयोग जास्त केला जातो. कुणाला कमी लाभ, कुणाला जास्त, म्हणजे समजा एखादं काम आहे जर कुणी जास्त केलं कुणी कमी तर कुणाला हानी होते त्याच्यावरून, कुणाला लाभ होते आणि कुणाला काहीच होत नाही, तर ते सगळं अनुमान प्रमाणानंच केलं जाते. म्हणजे कर्माचं फळ जे काही म्हणतो, दैव, भाग्य वगैरे, ते सगळे अनुमानानेच केले जाते असं म्हटलेलं आहे. आणि अनुमान म्हणजे आता फळ आहे तर ते कशापासून तयार झालं असेल, बीजापासून, तर हे पण अनुमान केले जाते. किंवा फळावरून बीजाचे किंवा बीजावरून फळाचे दोन्ही अनुमान केले जाते असं म्हटलेले. आता शरीर रचनेच्या दृष्टीने जर म्हणले, जेवढे आपले अंग प्रत्यंगाचे ज्ञान आहे, अभ्यंतरावयाचे वगैरे, ते प्राकृत विकृत स्थितीचे ज्ञान, हे सगळे अनुमान केले जाते म्हणले. आणि शारीरिक क्रिया विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला असता शरीरस्थ दोष, धातू, मल इत्यादीचा विचार, प्राणादी वायूंचे प्रकार, स्नायू, स्थान व सूक्ष्म आणि स्थूल क्रिया, चय अपचय क्रिया इत्यादी ज्ञान अनुमाननीय आहे. रोगनिदानाच्या दृष्टिकोनातून रोग ज्ञानासाठी प्रत्यक्ष अनुमान आप्तोपदेश प्रमाणाचा उल्लेख चरकाचार्यांनी केलेला आहे.
आणि अनुमानाद्वारे गुड लिंगाचे व्याधी परीक्षण होते. आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट हे आहे फ्रेंड, व्याधी परीक्षण केलं जाते त्याच्यामुळं. आणि इथे फ्रेंड खूप सारे दिलेले आहेत, तुम्ही कोणते पण लन ठेवा. जसं की श्रोत्रादी ज्ञानेंद्रियावरून अनुमानित शब्दाधिक अर्थावर करावे लागते. कसं कधी कधी काय होते फ्रेंड, आपण शब्द तोच असतो पण जेव्हा टोनिंग चेंज होते ना तर त्याचे मिनिंगसुद्धा चेंज होतात. तर ते अनुमानावरून ओळखलं जाते की काय म्हणायचं होतं त्यांना, असं टाईप्स. आणि जसं मनाचे विषय आहेत तर ते पण मनाच्या स्थितीवरून कळतात. म्हणजे कसं ते व्यक्ती बोलत आहे त्या टाईप्स. विशेष ज्ञानाचे अनुमान व्यवसायावरून होते. रजगुणाचे अनुमान त्याच्या आसक्तीवरून होते. मोहाचे अनुमान त्याच्या अज्ञानावरून होते. क्रोधाचे अनुमान विद्रोहावरून, शोकाचे अनुमान दीनतेवरून कळते. हर्षाचे अनुमान प्रमोदावरून, प्रीतीचे अनुमान संतोषावरून, भयाचे अनुमान विषादावरून, धैर्याचे अनुमान अविषादावरून, वीर्याचे अनुमान उत्साहावरून, मनाच्या स्थितीचे अनुमान मन भ्रमित नसल्यावरून. असे खूप सारे दिले आहेत फ्रेंड, तुम्ही एक वेळेस हे वाचून घ्या. आणि लास्टला काय दिलेलं आहे की रोग्याच्या अंतर्मनात लपलेल्या भावांचे ज्ञान अनुमान प्रमाणाद्वारे होते. म्हणजे एखादा रोगी आहे त्याच्या अंतर्मनात जे काही लपलेले ज्ञान आहे तर ते सुद्धा अनुमान प्रमाणाने केले जाते. रोग्याचे शारीरिक आणि मानसिक संबंधातील विस्तृत ज्ञान उपलब्धतेची माहिती याच्यामुळे मिळते. आणि रोग निदानाच्या श्रेष्ठात त्याचं मेन स्थान आहे म्हणले. व्याधी परिमोक्षण करू शकते म्हणलेलं आहे. अनुमानाच्या बलावर व्याधी परिमोक्षण करू शकतो. आणि सर्व आचार्यांनी अनुमान प्रमाणाला निदान आणि चिकित्सेच्या क्षेत्रामध्ये, कोणकोणत्या निदान आणि चिकित्सा या क्षेत्रामध्ये विशेष स्थान दिलेले आहे. आणि जे त्रिवर्ग आहेत तर त्याचा साधक म्हणून अनुमान प्रमाणाला ओळखलं जाते. म्हणून हे ज्यावेळेस कोणतेही प्रमाण उपयोगी पडत नाही ना तर ते सर्वात अनुमान प्रमाण हे श्रेष्ठ आहे म्हटलेले. आणि अनुमान प्रमाण हे युक्तिप्रमाणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलेले आहे. अनुमानजन्य ज्ञान हे निरपवाद असते म्हणून त्याचे अधिक महत्त्व आहे. तर फ्रेंड्स, हा टॉपिक तुम्ही म्हणजे असं नाही म्हणजे एक वेळेस वाचून घ्या, पण हा खूप जास्त असा इझी नाही समजण्यासारखा. तर तुम्हाला खूप जास्त याच्यात डोकं लावावं लागणार आहे. आणि मेन म्हणजे कसं, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला लर्न करायचंच आहे जास्त टॉपिक म्हटलं तर. थँक्यू फ्रेंड्स. आणि थोडंसं मी असं एक्सप्लेन केलेलं आहे स्पीडमध्ये, पण तरी पण तुम्हाला समजेल असे अपेक्षा ठेवते. ठीक आहे फ्रेंड, थँक्यू.